नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण गवळे. जी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये कंबाईनची गट ब ची पूर्वपरीक्षा आणि त्याचबरोबर गट क ची पूर्वपरीक्षा ही होणार आहे. आणि ह्या पूर्वपरीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे राज्यशास्त्र. मग राज्यशास्त्र या विषयाचं जवळपास वेटेज गट ब आणि गट क मध्ये 15 प्रश्नांना हा विषय विचारला जातो. या 15 प्रश्नांपैकी नेमके पूर्वपरीक्षेमध्ये कोणते असे एरियाज आहे राज्यशास्त्र किंवा पॉलिटी या विषयामध्ये की जे आपण केले पाहिजे आणि जेणेकरून या विषयाला आपण जास्त मार्क्स घेऊ शकतो. खरं तर आपण याच्या अगोदर पण बोललोय मित्रांनो की गट ब ची परीक्षा असेल किंवा गट क ची परीक्षा असेल पूर्वपरीक्षा, याच्यामध्ये जवळपास 4 विषय असे येतात की ज्या 4 विषयांचं जर वेटेज आपण चेकआउट केलं तर ते बऱ्यापैकी जास्त आहे. ज्याच्यामध्ये पहिला विषय येतो मॅथमॅटिक्स, जवळपास 20 प्रश्न येतात. दुसरा महत्वाचा विषय येतो राज्यशास्त्र, 15 विषय येतात. तिसरा विषय येतो इकॉनॉमिक्स, ज्याचे 15 प्रश्न येतात. आणि चौथा विषय येतो करंट अफेअर्स, ज्याचे 15 प्रश्न येतात. जवळपास आपण याचा नीट विचार केला तर मॅथमॅटिक्सचे 20, पॉलिटी 15, इको 15 आणि करंट 15, 15 त्रिक 45 आणि हे 20, असे 45 आणि 20 आपण एकत्र केलं तर जवळपास 65 प्रश्नांचं वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग या राज्यशास्त्र हा जो विषय याच्यामध्ये 15 पैकी 15 पण मार्क्स येऊ शकतात, 15 पैकी 15 पण मार्क्स येऊ शकतात. मिनिमम तुम्हाला 13 प्रश्न बरोबर आले पाहिजे. 13 पेक्षा कमी मार्क्स जर गेले तर कुठेतरी पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आपलं जे टार्गेट आहे ते थोडंसं कमी होऊन जातं. आणि म्हणून आपल्याला मिनिमम 13 प्रश्न, मॅक्सिमम 15 प्रश्न आले पाहिजे. मग हे जे 15 प्रश्न आहेत ते 15 प्रश्न बरोबर येण्यासाठी आपण कोणकोणत्या या राज्यशास्त्राच्या कोणकोणत्या घटकावरती आपण फोकस केला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. तर जवळपास किती प्रश्न येत आहे? 15 प्रश्न येत आहे राज्यशास्त्र या विषयावरती. 15 प्रश्न येतात पॉलिटीवरती. मग ह्या 15 प्रश्नांचं जर आपण डिव्हायडेशन केलं, वर्गीकरण जर आपण ह्या 15 प्रश्नांचं केलं तर आपण त्याला 5-5-5 मध्ये याला विभागू शकतो. 5-5 मध्ये याला विभागू शकतो. ते कसं बघा, 5 प्रश्न, 5 प्रश्न आणि 5 प्रश्न. मग आपण ह्या 5 त्रिक 15 प्रश्नांची विभागणी कशी केली पाहिजे? मला वाटतं हे जे 5 प्रश्न आहेत ह्या 5 प्रश्नांपैकी जवळपास 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते तुमच्या कलमांवरती विचारणार आहे. कलम तुम्हाला विचारले जातात पूर्वपरीक्षेमध्ये. मग मला वाटतं 15 प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी ह्या 5चं जे आपण डिस्ट्रीब्युशन करतो त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न हे कलमांवरती विचारले जातात. दुसरा एक महत्वाचा विषय येतो की सूच्या. ज्या आपल्याला सूच्या दिल्यात या 12 सूच्या ज्या आहेत, मग पहिल्या सूचीत काय आहे, दुसऱ्या सूचीत काय आहे, 8व्या सूचीत काय आहे, 10व्या सूचीत काय, हा एक प्रश्न विचारला जातो. याच्या पलीकडे जर आणखी एक प्रश्न म्हटला तर तो म्हणजे भाग. घटनेचे जे भाग आहेत, 5व्या भागात काय, 8व्या भागात काय, 11व्या भागात काय, 16व्या भागात काय, किंवा भाषेचा समावेश कोणत्या भागामध्ये, घटना दुरुस्ती कोणत्या भागामध्ये, तर हे भाग आणि त्या भागामध्ये कशाचा समावेश होतो या संदर्भाने हा प्रश्न विचारला जातो. बरोबर. आणि एक तिसरा प्रश्न येतो त्या म्हणजे घटनेमध्ये महत्वाच्या ज्या घटना दुरुस्त्या केल्यात या घटना दुरुस्त्यांना धरून हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जे 15 प्रश्न आहेत ना मित्रांनो, या 15 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांचं प्रिडिक्शन आपण या प्रकारे करू शकतो. 5 प्रश्नांचं त्याच्यापैकी कलमांवरती प्रश्न जाऊ शकतो, सूची तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, भाग आणि त्या भागामध्ये कशाचा समावेश केलाय आणि महत्वाच्या घटना दुरुस्त्या. हा कंटेंट जर आपण करायला सुरुवात केली तर मला वाटतं हार्डली 5-6 तासांमध्ये हा महत्वाचा जो कंटेंट आहे तो आपण करू शकतो. आणि ह्या कंटेंट पैकी आपले जे 15 पैकी 5 प्रश्न आहेत हे सिक्युअर होऊन जातात. हे 5 प्रश्न आपण प्रेडिक्ट करू शकतो. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय येतो मित्रांनो, दुसऱ्या, तिसऱ्या, 7व्या सूचीमध्ये काय काय, या सूच्यामध्ये काय काय दिलं हे तर आहेच. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा विषय की केंद्र सूचीमध्ये कोणते विषय येतात, राज्य सूचीमध्ये कोणते विषय येतात, समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय येतात, याला धरून कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. मग हा जो अँगल आहे हा अँगल सुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे. डन. तर आपल्याला कलम, सूची, महत्वाच्या घटना दुरुस्त्या, महत्वाचे भाग, हा जो भाग आहे हा आपण 100% करून ठेवायला पाहिजे. अनुसूच्या हा झाला एक कंटेंट. दुसरा कंटेंट जर 5 प्रश्नांचा आपण बघितला तर याच्यामध्ये आपल्याला बेसिक कॉन्स्टिट्यूशन विचारली जाते. बेसिक कॉन्स्टिट्यूशन. आता बेसिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे त्यापैकी बघा, एक कंटेंट आपण घटनेची निर्मितीवरती घेऊ शकतो. घटनेची निर्मिती हे तुम्हाला विचारलं जाणार. घटनेची उद्दिष्ट तुम्हाला विचारले जाणार, कोणत्या देशाकडनं काय काय घेतलं हा एक प्रश्न.
त्याचबरोबर तुमची प्रास्ताविका हा एक मुद्दा तुमचा याच्यामध्ये विचारला जातो. आणि उरलेले जे 3 घटक आहे ते एकमेकांच्या बऱ्यापैकी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक येतो मूलभूत हक्क, दुसरा घटक येतो मूलभूत कर्तव्य आणि तिसरा घटक येतो मार्गदर्शक तत्व. मार्गदर्शक तत्व. मला वाटतं की हा जो कंटेंट आहे दुसरा 5 मार्काचा, याच्यामध्ये तुमची बेसिक कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे 15 प्रश्नांचा आपण जर प्रश्न जर पाहिले, पीवायक्यू पाहिले, 21, 22, 23, 24 जर आपण पीवायक्यू पाहिले, तर मला त्याचं असं डिस्ट्रीब्युशन करता येतं की 5 प्रश्न ह्या सेक्शन वरती जात आहेत, ज्याच्यामध्ये कलम, सूची, भाग, केंद्र सूचित, राज्य सूची, समवर्ती सूचीमध्ये असणारे विषय, महत्वाचे भाग, कोणत्या भागामध्ये काय येतं, महत्वाच्या घटना दुरुस्त्या, याच्यावरती 5 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे 5 प्रश्न जी बेसिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्यावरती आहेत, ज्याच्यामध्ये कोणते चॅप्टर मी प्रायोरिटीला केले पाहिजे, घटनेची निर्मिती कशी झाली, घटनेची उद्दिष्ट, घटनेची प्रास्ताविका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. ही बेसिक कॉन्स्टिट्यूशन आहे. या बेसिक कॉन्स्टिट्यूशन वरती 5 प्रश्न जायला पाहिजे. उरलेले जे 5 प्रश्न आहेत याच्यामध्ये आपण कोणकोणते चॅप्टर घेऊ शकतो. जर मी परत एकदा प्रश्नांचं जर विश्लेषण केलं तर उरलेले जे 5 प्रश्न आहेत, या 5 प्रश्नांमध्ये मला वाटतं कोणकोणते विषय येतील त्याला आपण डिकोड करण्याचा ट्राय करू. कोणकोणता एरिया येऊ शकतो. मला वाटतं त्यातला महत्वाचा पहिला टॉपिक येतो तो म्हणजे राज्यपाल. याच्यामध्ये आपण राज्यपाल टाकू शकतो. दुसरा महत्वाचा जर घटक म्हटला तर विधानसभा, विधानसभा, विधान परिषद, विधान परिषद, त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. पूर्व परीक्षेमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा एक कंटेंट आपण त्याच्यामध्ये पिकअप केला. अजून एक महत्वाचा एरिया येतो तो म्हणजे केंद्र आणि राज्य संबंध. केंद्र आणि राज्य संबंध. मला वाटतं हा जो कंटेंट आहे हा याच्यामध्ये 5 प्रश्नांचा जो कंटेंट आहे तो याच्यावरती जाऊ शकतो. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे महाधिवक्ता. महाधिवक्ता. मग ह्या स्टेटच्या बॉडीमध्ये आणखी काय येऊ शकतं, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ आणि अजून एक महत्वाचा विषय येतो तो म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. मग हे जे 15 प्रश्न आहेत ह्या 15 प्रश्नांना आपण या प्रकारे डिस्ट्रीब्यूट करू शकतो. 5 प्रश्न या फॅक्ट्स वरती जातील, 5 प्रश्न आपण बेसिक कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये कन्सिडर केलं आणि 5 प्रश्नांमध्ये आपण स्टेटच्या बॉडीज ज्या आहेत त्याला फोकस केलं. राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, केंद्र राज्य संबंध, महाधिवक्ता, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्याचं मुख्यमंत्री. हा जो बेसिक एरिया आहे मित्रांनो हा वारंवार पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटी या सेक्शन मध्ये विचारला जातो. सगळ्यात अगोदर अभ्यास करताना आपण हा जो एरिया आहे याचा अगोदर आपण अभ्यास केला तर आपली एक बेसिक प्रिपरेशन, एक चांगली प्रिपरेशन पॉलिटीची कमी वेळामध्ये होऊ शकते. याच्या पलीकडे जर आपल्याकडे आणखी वेळ शिल्लक असेल, आणखी टाइम जर आपल्याकडे शिल्लक असेल आणि यातला एखादा दुसरा प्रश्न, यातला 1, 2, 3 असे 3-4 एखादा प्रश्न जर इकडे तिकडे जर झाला तर मग आणखी आपण एक्स्ट्रा मध्ये कोणते टॉपिक्स ऍड करू शकतो राज्यशास्त्रामध्ये ते आपण बघूया. मला वाटतं आणखी जर आपल्याला ऍड करायचं असेल तर आपण पंचायत राज आपण ऍड करू शकतो. पंचायत राज. मग पंचायत राज मध्ये नेमकं काय काय केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या समित्या आपण पिकअप केल्या पाहिजे. महत्वाच्या समित्यांवरती प्रश्न येतो. दुसरा प्रश्न 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, ते जर केलं. तिसरा एरिया येतो ग्रामपंचायत, हे आपण केलं पाहिजे. आणि मग चौथा एरिया येतो सरपंच आणि उपसरपंच. सरपंच आणि उपसरपंच हा एरिया आपण यातनं कंप्लीट केला तर मला वाटतं की जे राज्यशास्त्र आहेत त्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये आपल्या कंप्लीट होतील. हा एरिया आपण असा पिकअप केला 21, 22, 23, 24 क्वेश्चन पेपर पाहून जे एरियात वारंवार विचारले जातात पूर्व परीक्षेला, ते एरिया आपण सगळ्यात अगोदर जर केले तर मला वाटतं कमी वेळामध्ये राज्यशास्त्र या विषयाची तयारी होऊ शकते. जर हे सगळं तुमचं जर कंप्लीट झालं तर उरलेला जो वेळ असेल तो वेळ मग बाकीचे जे एरिया काही राहिले असतील त्या एरियावरती तुम्ही शिफ्ट करू शकतात. पण सगळ्यात अगोदर हा एरिया 5 प्रश्नांचा कव्हर करावा. दुसरा म्हणजे बेसिक पॉलिटी जे आहे ते आपण कंप्लीट केलं पाहिजे. आणि तिसऱ्या घटकामध्ये आपण याच्या ज्या स्टेटच्या बॉडीज आहेत
त्या आपण फोकस केल्या पाहिजे. या 3 गोष्टी जर कम्प्लीट लवकर होत असतील तर आणि तरच पंचायत राजकडे शिफ्ट व्हा. पंचायत राजमध्ये पण सगळं नाही करायचं. महत्वाच्या समित्या, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, ग्रामपंचायत, सरपंच आणि उपसरपंच, हे जर छानपैकी कव्हर झालं की मग बाकीच्या गोष्टींमध्ये एंट्री करायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण कमी वेळामध्ये पॉलिटिक्सचे कोणकोणते प्रश्न येतील आपण या लेवलला जाऊन आपण त्याचा विचार केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही सजेशन असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, सायन्स असेल, या घटकांचे जे महत्वाचे एरिया आहेत पूर्व परीक्षेच्या दृष्टीने याच्यावरती येणारे जे व्हिडिओ आहेत ते येणारे व्हिडिओ ह्या विषयांवरती येतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. थँक्यू सो मच.